फायनली आपल्या लाडक्या बहिणी ज्या भरतीची वाट पाहत होते ती भरती निघालेली आहे। अंगणवाडी मार्फत महाराष्ट्रामध्ये 18,882 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी जागा आहेत। आता यासाठी शिक्षण पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात, फॉर्म कसा भरायचा आहे, ए टू झेड माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला भेटत राहतील। मी अविनाश तिरमले जॉब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मी आलोय या वेबसाईट वरती computerworldcenter.com आणि येथे भरती अँड जॉब यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही येऊन जाणार आहात। येथे मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत या भरतीची माहिती दिलेली आहे, पण ती माहिती मी तुम्हाला अजून अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। तर दोन पद आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस। तर अंगणवाडी सेविका या पदासाठी 5,639 जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मदतनीस या पदासाठी 13,283 जागा आहेत। असे एकूण तुम्हाला 18,882 जागा आहेत। त्यानंतर येथे पगार वगैरे मी तुम्हाला नंतर कळवणार आहे, येथे अपडेट करून देईल मी माहिती, परंतु तरी 5,000 पासून 15,000च्या आत तुमची पगार राहू शकते। तर शिक्षण पात्रता फक्त 12वी पास आहे। 12वी पास कमीत कमी असायलाच पाहिजे आणि 12वीच्या पुढे तुमचं कितीही शिक्षण झालं असेल ती चांगली गोष्ट आहे, तरी तुम्ही अर्ज करू शकता। वयाची अट 18 वर्ष पूर्ण पाहिजे। काही जण कमेंट्स करून विचारता की आमचं 17.5 आहे, आता 18 पूर्ण होणार आहे। तसं नाही, 18 वर्ष पूर्ण पाहिजे। तर 35 वर्षापर्यंत आणि जर विधवा महिला असतील तर 40 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकता। नोकरीचं ठिकाण तुमचं गाव असणार आहे, म्हणजे महाराष्ट्रात। त्याचबरोबर अर्ज शुल्क, अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी तुमच्याकडून आकारली जात नाही। अर्जाची शेवटची तारीख 2 मार्च 2025 आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख ही 14 फेब्रुवारी 2025 आहे, म्हणजे आजपासून अर्ज सुरू होत आहेत। तर ही होती आतापर्यंत भरतीबद्दलची माहिती। आता यापुढे आपण पाहूया की अर्ज कशा प्रकारे करायचा आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत। आता सर्वात आधी आपण समजून घेऊया अर्ज कशा प्रकारे करायचा। तर अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। कुठल्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने सायबर कॅफेवर सेतूवर जाऊन अर्ज करण्याची गरज नाहीये। हा अर्ज तुम्हाला तुमचा जोही तालुका असेल त्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास विभाग किंवा महिला व बाल विकास विभाग किंवा मेन अंगणवाडीचे केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। एक तुम्हाला फॉर्म दिला जाईल, त्या फॉर्म मध्ये तुम्हाला पेनाने सर्व तुमची माहिती भरायची आहे। कारण मी स्वतः आमच्या तालुका स्तरावर गेलो होतो, म्हणजे आमचा तालुका आहे शिरपूर आणि त्या ठिकाणी मी एकात्मिक बाल विकास विभाग या ठिकाणी गेलो होतो। तर त्यांनी मला ही माहिती सांगितली की तेथे फॉर्म भेटेल तुम्हाला, तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे न चुकता। आणि आता जे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते डॉक्युमेंट त्यासोबत जोडायचं आहे आणि इथे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही। ते डॉक्युमेंट जोडल्यानंतर पुढे 2 तारखेनंतर मेरिट लिस्ट लागेल आणि तुमची निवड या सेविकेसाठी किंवा मदतनीससाठी झाली की नाही ते माहिती तुम्हाला भेटणार आहे। आता हे कोणकोणतं डॉक्युमेंट आहे ते समजून घेऊया। तर अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरलेला अर्ज। तर अर्ज कुठला, जो तुम्हाला महिला व बाल विकास विभाग किंवा एकात्मिक विभाग या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांचे रहिवासी असल्याचे मूळ प्रमाणपत्र, म्हणजे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला, तो जर भेटत नसेल तर तुम्ही स्वयं घोषणापत्र सुद्धा जोडू शकता। येथे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC, त्यानंतर लहान कुटुंबाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, जर तुम्हाला मुलं बाळ असतील 2 पेक्षा जास्त त्यासाठी हा लागत असतो। त्यानंतर मार्कशीट 7वीचे फक्त मदतनीस यासाठी, तुम्ही मदतनीस यासाठी फॉर्म भरत असाल तरच लागेल, या व्यतिरिक्त लागणार नाही। मार्कशीट 12वी पास, 12वी पास शिक्षण पात्रता आहे त्यामुळे ते कंपल्सरी राहणार आहे। काही जण विचारतील की आता आम्ही 12वीची परीक्षा देतोय, आम्ही फॉर्म भरू शकतो का? नाही, तुमचं 12वी पूर्ण झालेलं असावं। त्यानंतर पदवी किंवा त्यापुढील प्रमाणपत्र, जर 12वी नंतर पुढे शिक्षण झालंय आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचंय तरच तुम्हाला हे प्रमाणपत्र लागतील, अदरवाईज काही गरज नाहीये। त्यानंतर जातीचा दाखला, त्यालाच आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो, विधवा किंवा अनाथ असल्याचं प्रमाणपत्र, या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला दाखला लागेल। आधार कार्ड लागेल आणि नावात बदल असल्यास 100 रुपयाचा स्टॅम्प। आता नावात कोणाचा बदल असतो? महिला आहेत, जर लग्न झालं असेल तर माहेरी वेगळं नाव, सासरकडे वेगळं नाव, अशा परिस्थितीत 100 रुपयाचा स्टॅम्प करून तो तुम्हाला जोडावा लागेल। या व्यतिरिक्त
लागणार नाही आणि महत्वाचं हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे। आणि आता ही भरती निघाली आहे 18,882 जागांसाठी। तर यामध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात अर्ज करू शकत नाही। तुमच्या गावात जर का मदतनीस किंवा सेविकेसाठी जागा शिल्लक असेल, निघाली असेल, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। यासाठी एकात्मिक बाल विकास विभाग किंवा महिला बाल विकास विभाग अंगणवाडी केंद्रावरती याद्या लावल्या गेलेल्या आहेत। तुमच्या गावात जर का जागा शिल्लक असेल तर तिथे नाव पाहून घ्या आणि तरच तुम्ही अर्ज करू शकता। आता एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता, म्हणजे मदतनीससाठी एकच आणि सेविकेसाठी एकच, किंवा असंही असतं एका गावात 2 अंगणवाड्या असतील, 2 सेविका किंवा 2 मदतनीसच्या जागा निघाल्या आहेत, तर दोघी ठिकाणी 2-2 फॉर्म तुम्ही भरू शकत नाही। एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुमचा फॉर्म अमान्य होईल, कॅन्सल केला जाईल। तर ही होती या भरतीबद्दलची सविस्तर माहिती। तुम्हाला काही अडचण येत असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट्स करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। पुढचे येणारे अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक करा। आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं। आता हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।